मंडळी रामराम. तुम्ही जर खरबूज पिकाच्या लागवडीचं जर नियोजन करत असाल तर तुम्हाला पण माहिती आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे योग्य वाणाची निवड करणे. बरेच वेळेस होतं असं आपल्याकडनं जर चुकीच्या वाणाची जर निवड झाली तर आपलं पूर्णच्या पूर्ण सीझन खराब जातं आणि आर्थिक नुकसान जे आहे ते पण मोठ्या प्रमाणामध्ये होतं. तर हे झालं नाही पाहिजे आणि शेतकऱ्यांना सर्वात उत्कृष्ट वाण पोहोचलं पाहिजे या उद्देशाने मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो. मी या व्हिडिओमध्ये कोणत्याही कंपनीचं प्रोडक्ट प्रमोशन बिलकुल करत नाहीये. शेतकऱ्यांचं हित किंवा शेतकऱ्यांना ज्या वाणाकडनं फायदा होतो असे सर्वात उत्कृष्ट जे 4 वाण जे आहेत मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत. तर सर्वात उत्कृष्ट 4 जे वाण आहेत हे आपण कोणत्या बेसिसवर किंवा कोणत्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून सांगितलेले आहेत त्याबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे उत्पादन क्षमता सर्वात जास्त ज्या वाणाची आहे ते वाण आपण निवडलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे रोग प्रतिकार क्षमता चांगली आहे ज्या वाणाची तेच वाण आपण निवडलेले आहेत. तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे हे जे फळ जे आहे ते याचा रंग आकर्षक आणि फळाचा जो सुगंध आला पाहिजे असंच आपण वाण निवडलेले आहेत. त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे याचं जे वजन आहे हे 1 किलो 1.5 किलो ते 2 किलो पर्यंत झालं पाहिजे प्रति फळाचं. तर हे वाण आपण घेतलेले आहेत. त्यानंतर जी गोष्ट आहे ती म्हणजे लांबच्या प्रवासासाठी हे फळ टिकले पाहिजेत असेच व्हरायटी जे ते आपण इथे सांगितलेले आहेत. त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे याचा जो गोडवा आहे याचा गोडवा जो आहे तो ब्रिक्स मध्ये मोजला जातो. तर ते 12 पासून 16% आला पाहिजे. अशाच गोष्टी डोळ्यासमोर ठेवून हे सर्वात उत्कृष्ट 4 वाण जे आहेत आपण निवडलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वात उत्कृष्ट जे पहिलं वाण येतं ते म्हणजे लायलपूर जे की ननेम सीडचं येतं. त्यानंतर नंबर 2 चं जे वाण आहे ते म्हणजे कुंदन जे की नो न्यू सीडचं येतं. त्यानंतर नंबर 3 चं जे वाण आहे ते म्हणजे विजय जे की सागर सीडचं येतं. त्यानंतर नंबर 4 चं जे वाण आहे ते म्हणजे बॉबी जे की नो न्यू सीडचं येतं. तर हे सर्वात उत्कृष्ट 4 वाण होते. यापैकी तुम्ही कोणत्याही वाणाची निवड करून चांगल्या पद्धतीने जे आहे ते उत्पादन घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्ही असे कोणते वाण अनुभवलेले आहेत किंवा तुमच्या एरियामध्ये लागवड करून शेतकरी संतुष्ट आहेत तर असे वाण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला बिलकुल विसरू नका. आणि शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो, अन्नदाता सुखी भव. धन्यवाद.